बाबासाहेबांच्या जीवनाचं जे सर्वश्रेष्ठ ध्येय होतं ते आपणाला माहित आहे आणि आपण ते अनेकदा मोठ्या जोशानं बोलूनही दाखवत असतो. ते ध्येय म्हणजे भारत बौद्धमय करणं. जोपर्यंत माणसाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत म्हणायचं झालं तर तो माणसातच येत नाही. आणि भारताची अवस्था अशी आहे की माणुसकीला सोडून ते वाटेल ते करायला तयार असतो. हा जातीभेदाचा, भेदाभेदाचा, आपपर भावाचा, एक दुसऱ्याला कमी लेखण्याचा सळसळ परिणाम आहे. हे असं कमी लेखणं हे झूट आहे, खोटं आहे, टाकाऊ आहे आणि ते माणसाच्या दुःखास, कष्टास कारणीभूत होतं. परंतु हे समज सुद्धा लोकांच्या मध्ये नाही. हं? आणि ती यासाठी राहत नाही, चालत नाही की लहानपणापासून ते माणसाच्या मनावरती बिंबवलं जातं. आणि वयात आल्यावरती मनुष्य जेव्हा विचार करायला शिकतो तेव्हा विचार करण्यावरती बंदी घातली जाते. धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं प्रश्न विचारायचे नाहीत, खरं खोटं विचारायचं नाही, देव आहे की नाही विचारायचं नाही. हे मानायचं, जे सांगितलं ते मानायचं. धर्मग्रंथ देवानं लिहिलेत, ऐकायचं, त्याच्यावरती काही बोलायचं नाही. अशा प्रकारे माणसाच्या भर करण्याची जी नैसर्गिक शक्ती त्याला लाभलेली आहे आणि ज्या शक्तीनुसार जगणं हे त्याचं खऱ्या अर्थानं जगणं आहे निसर्गाच्या बरोबर, त्यामध्येच बाधा आणली जाते, ते रोखलं जातं, त्याच्यावरती बंधन टाकलं जातं. ही मानसिक गुलामगिरी आहे. ह्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी बाबासाहेबांना बुद्धाच्या शिकवणीशिवाय दुसरा कुठला मार्ग दिसलेला नाही. आणि ही वस्तुस्थिती ऐतिहासिक आणि त्याच मार्गाचा अवलंब करून त्यांनी ही अभिलाष असं स्वप्न बाळगलं की भारत बौद्धमय झाला पाहिजे. आता ठीक आहे, संपूर्ण भारत नाही झाला तर किमान जे नडलेले आहेत, पिडलेले आहेत, दुःखी आहे, कष्टी आहे, नाना प्रकारे अन्याय अत्याचाराचे बळी झालेले आहेत आणि त्यांनी तरी हा प्रयत्न करावा आणि आपला पुरता मर्यादित समाज का होईना, हं, जे सुखदायी बनेल, जिथे सुरक्षितता असेल, जिथे आपलेपण असेल, अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी करणं आवश्यक आहे. हे जगण्यासाठी आवश्यक आहे. तर ही जी ही अतिशय थोर अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी मांडली, त्याच कार्याचं भारतामध्ये प्रत्यक्षात अंमलात आणून पुढे कसं चालवायचं यासाठी जे काही त्यांनी मार्गदर्शन केले त्या कार्याचं, तो त्यांचा ग्रंथ बुद्ध आणि धम्म याचा आपण अभ्यास करत आहोत. आणि आता आपण जवळजवळ शेवटच्या भागात आलो आहोत. 6व्या खंडातला 4था भाग पाहतो. याच्यामध्ये प्रामुख्यानं बुद्धानं बुद्ध धम्म संघाप्रती कशी श्रद्धा असावी लागते, त्या श्रद्धेची काही जी ऐतिहासिक उदाहरणं आहेत ती त्यांनी इथे प्रस्तुत केलेली आहेत, जे आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. श्रद्धेचा विषय हा नेहमीच वादाचा विषय केलेला आहे या देशामध्ये, परंतु कुठल्याही अर्थानं तो वादाचा विषय नाही. बुद्धाची भूमिका आहे की वैज्ञानिक दृष्ट्या कार्यकारण भाव लक्षात घेऊन जे पटलंय, ज्याची खात्री वाटली आहे ते करणं, त्यावरती श्रद्धा ठेवणं ही खरी श्रद्धा, डोळ श्रद्धा. त्यामुळे श्रद्धा तुम्ही नाकारू शकत नाही. परंतु कार्यकारण भाव, वैज्ञानिक सत्य ही लक्षात न घेता केवळ ऐकीव गोष्टीवरती, केवळ काल्पनिक गोष्टीवरती, केवळ सांगी-वांगी गोष्टीवरती जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा ती अंधश्रद्धा होते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला फरक लक्षात घेऊनच पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या श्रद्धेची उदाहरणं बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये प्रामुख्याने मांडलेली आहेत. 5-6 उदाहरणं आहेत जे आपण पाहतो आहोत. त्यामुळे की धनंजनी ब्राह्मणी जी होती तिची श्रद्धा किती बळकट होती. नवऱ्याचा प्रचंड विरोध असताना सुद्धा तिने आपल्या श्रद्धेच्या बळावरती नवऱ्याचं सुद्धा परिवर्तन केलं आणि त्याचं जीवन सुद्धा तिनं खऱ्या अर्थानं यथार्थ केलं. ही कहाणी आपण बघितलेली आहे. दुसरी महत्वाची कहाणी बघितली जी ही बौद्धांच्या इतिहासामध्ये अतिशय अ, अ, श्रेष्ठ मानली जाते, ती आहे विशाखा. विशाखा आपण बरीच सविस्तरपणे ती कहाणी बघितलेली आहे.
आणि आपण मागच्या वेळेस मल्लिकेची श्रद्धा हा तिसरा याच्यातला भाग पाहणार होतो. परंतु नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला तो काही पूर्ण करता आला नाही. तर आपण तेच आता रिपीट करतो आहोत. मल्लिका ही राजा प्रसेनजीतची पट्टराणी, ती एका फुल विक्रेत्याची कन्या होती. पण अतिशय लावण्यवती, सुंदर होती. तिला बघितल्याबरोबर प्रसेनजीत तिच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिच्याशी लग्न केलं आणि तिला पट्टराणी बनवलं. तर ह्या मल्लिकेची केलं होतं, तिची खात्री पटलेली होती आणि ते खरं आहे. हं. त्याचा त्याग न करणं, त्याच्या विरोधात न जाणं ही तिची जीवन पद्धती होती. आणि तीच गोष्ट बाबासाहेबांनी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातले महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया. तर सुरुवात बाबासाहेबांनी केली की श्रावस्तीमध्ये ते राहत असताना जेतवना ग्रामामध्ये तेव्हा एका गृहस्थाचा मुलगा मरण पावला आणि तो अतिशय व्यथित झाला. खाण्यापिणं सोडून देऊन शोकच करत दररोज तो स्मशानभूमीमध्ये जायचा, मोठमोठ्यानं विलाप करायचा. हे लाडक्या मुला, तू कुठे आहेस, कुठे आहेस, अशा प्रकारे. तर अशा बुद्धाकडे आला. बुद्धाला त्यानं विचारलं की माझा एकुलता एक पुत्र मरण पावलेला आहे, माझं चित्त कसं स्थिर राहू शकेल. तर बुद्धाने त्याला सरळ सरळ उपदेश केला. काय उपदेश केला? प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट याला कारणीभूत होतात. पियतो जायते सोको, जे प्रिय आहे त्या प्रियामधून शोक निर्माण होतो. पियतो जायते भयं, जे प्रिय आहे त्यांच्यामुळं भय निर्माण होतो. पियतो विपमुत्तस, प्रिय असणाऱ्या गोष्टीपासून मुक्त जर झाला, नथी शोको कुतो भयं, शोकही नाही भय सुद्धा असत नाही. ही धम्मपदातली 212वी गाथा आहे आणि या गाथेचा उपदेश त्याने केला. त्या माणसाला काही तो आवडला नाही. त्यानं बुद्धाचा धिक्कार केला म्हणे आणि निघून गेला. जाताना त्याला काही माणसं जुगार खेळत बसताना दिसली. त्यांच्याजवळ तो गेला, सांगितलं असं असं घडलं म्हणून. तुमचंच म्हणणं बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे. बुद्ध सांगतात ते खोटं आहे. त्या गृहस्थाला त्यांचं म्हणणं बरं वाटलं. मग हळूहळू ही अफवा जी आहे सगळीकडे पसरली, साऱ्या श्रावस्तीमध्ये पसरली, अगदी राजापर्यंत जाऊन पोहोचली. मल्लिकेच्या कानावरती ती जाऊन गोष्ट आणि मग राजा मल्लिकेला बघ म्हणे. तेव्हा तो बुद्धाचा इतका जवळचा नव्हता, मनुष्य इतका श्रद्धावान नव्हता. ही तरुणपणातली गोष्ट आहे. तू काय म्हटलं आपल्या राणीला? बघ म्हणे, तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन शोक आणि वेदना, कष्ट व व्यथा यास कारणीभूत होतात. प्रियांच्यामुळं शोक निर्माण होतो. मल्ली काय का म्हणाली, जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो. हा ते म्हणतात, राजा म्हणतो मल्लिकेला की ज्याप्रमाणे आहे मल्लिके, एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो, तसे श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू त्यांना मान्यता दर्शवतीस. चालती हो म्हणे. हा प्रसंग तेव्हा घडला तेव्हा मल्लिकेची भाषा हीच होती. काय भाषा होती? की जे काही ते बोललेलं आहे ते सत्य आहे, तिच्यावर तिची श्रद्धा ढळली नाही. तिनं काय केलं, खात्री करण्यासाठी म्हणून एका ब्राह्मणाला बोलावला आणि त्याला तथागतांकडे जायला सांगितलं आणि त्यांना विचारायला सांगितले की माझं अभिवादन सांग, त्यांची विचारपूस कर
आणि हा प्रश्न त्यांच्या पुढे मांड आणि तथा ते शब्दशः मला येऊन सांग. त्याप्रमाणे त्यानं गेला तो. तथागतांनी हाच उपदेश केला. तोच येऊन त्यांनी सांगितले, तथागत असेच म्हटले, प्रियांच्यामुळे शोक निर्माण होतो, प्रियांच्यामुळे दुःख निर्माण होतो. पियतो जायते सोको, पियतो जायते भय. आणि ती गोष्ट राणीला बरोबर पटली. मग जेव्हा याला काही पुरावा पाहायचं म्हटलं तर श्रावस्तीमध्ये जनमानसामध्ये समाजामध्ये पुरावे दिसतात. मग एक पुरावा दिलाय की एकदा एका स्त्रीची माता मरण पावली. ती शोक विव्हल होऊन वेड्यासारखी रस्त्यातून भटकू लागली. माझी आई बघितली का, माझी आई बघितलं का, असं म्हणायला लागले. मनुष्य आपल्या प्रिय माणसाच्या मृत्यूनं वेडावून जातो ही गोष्ट खरी आहे. विलाप करतो ही गोष्ट खरी आहे. अतिशय हे दुःख सहन करतो ही गोष्ट खरी आहे. याची उदाहरणं समाजामध्ये सतत पाहायला मिळतात. आणि काही माणसं अधिक संवेदनशील असतील तर ते अक्षरशः वेडी सुद्धा बनतात. हाही जगाचा इतिहास. तर हा एक पुरावा सांगितला गेला. दुसरा पुरावा, एका स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या, पती हे सारेच निधन पावले. ती शोक विव्हल होऊन वेड्यासारखी गल्लोगल्ली भटकायला लागली आणि विचार लागली की माझे प्रियजन कुठे बघितले का. तिसरा पुरावा तसं सांगितला गेला. एका गृहस्थाची सर्वच घरचे लोक मरण पावले तेव्हा तोही वेड्यासारखा करू लागला. आणि आणखी एक पुरावा, एक स्त्री आपल्या माहेरी गेली, तिच्या घरच्या पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एका बरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती. तिने आपल्या पतीशी सांगितल्यावरती त्या पतीने तिचे 2 तुकडे केले आणि स्वतः आत्महत्या करून घेतली. त्यामुळे दोघांचंही निधन झालं. त्या ब्राह्मणानं नलिनाथ्य नलिध्यान नावाचा ब्राह्मण त्यानं येऊन ह्या मल्लिकेला हे सांगितलं. त्यानंतर राणी राजाकडे गेली मग आणि राजाला म्हणाली, महाराज आता खरंच आहे, ते खोटं नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी प्रश्न विचारते म्हणे. आणि मग ती प्रश्न विचारते की समजा आपली प्रिय एकुलती एक कन्या वजिरा ही आपणास प्रिय आहे. राजा म्हणे होय प्रिय आहे. समजा आपल्याला त्या वजिरेला काही झालं तर आपल्याला दुःख होईल की नाही, त्याच्यावरती आपल्यावरती काही परिणाम होईल की नाही. तर तो म्हणाला निश्चितच, जर काही झालं तर माझ्यावरती फार वाईट परिणाम होईल. मग म्हणतोय मल्लिक की मी आपणास प्रिय आहे काय. राजा म्हणतो होय. मग जर मला काही झालं तर आपणास दुःख होईल की नाही. तर म्हणे नक्कीच, तुला जर काही झालं तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल. मग राणी म्हणते महाराज काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय. राजा म्हणतो होय. मग ज्यांना काय झालं तर दुःख होईल का. म्हणजे नक्कीच होईल. माझ्यावरती घोर परिणाम होईल. आणखी वेळे कसं काय होऊ शकतं. मग राणी म्हणते त्याला मग तथागत याशिवाय वेगळे बोलले तरी काय. जे प्रिय आहे त्या प्रियाचा वियोग झाला की दुःख होतो, याशिवाय तथागतने वेगळं सांगितलं काय. पियेही विपयोगो दुःखो, प्रिय आपणापासून अलग झाले की दुःख होतो. अप्रियही संपयोगो दुःखो, अप्रियांचा सहवास लाभला तरी दुःख निर्माण होतं. तर हा जो अतिशय महत्वाचा मुद्दा इथे आलेला आहे त्याचं थोडं विश्लेषण आहे ते आपण लक्षात घेऊ. आणि जमलं तर पुढचा एक कहाणी जी आहे ती लक्षात घेऊ. तर पियतो जायते शोक, प्रिय माणसाला काय वाटतं आणि का वाटतं. आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या इंद्रियांच्या माध्यमातून सुखकारक ज्या गोष्टी वाटतात त्या माणसाला प्रिय वाटतात. आपल्या इंद्रियांना सुख देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माणसा हा मुख्य मुद्दा आहे. त्या इंद्रिय सुखापुरत्याच मर्यादित असतात, त्याच्या पलीकडे त्यांचं कार्य नसतं. आणि पर्यंत त्यांचा संपर्क आहे तो तर सुख आहे, ते दूर झालं की परत दुःख निर्माण होतं. ही निसर्गाची प्रक्रिया. याचा अर्थ असं काय आहे की ज्या संपर्कात गोष्टी आपल्या येतात, जे आपल्याला प्रिय वाटतात त्यापासून मिळणारं सुख
हे तेवढ्यापुरतं मर्यादित असतं, ते कायमचं नसतं. परंतु ते कायम लाभावं अशा प्रकारची भावना आपल्यामध्ये निर्माण होते, त्याला आसक्ती असं म्हणतात. आसक्ती म्हणजे तेच तेच परत मिळावं अशी एक चाहत असते, एक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा आपल्या मनामध्ये सतत मिळावं मिळावं अशा प्रकारची मागणी करत राहते. ही आसक्ती दुःखाचं कारण आहे. का? ते बुद्धानं सांगलं आणि तेच लोकांना शिकवलं, की तुम्ही ज्या निसर्गामध्ये जगता, ज्या जगामध्ये जगतात, ज्या सृष्टीमध्ये जगतात, त्या सृष्टीचे नियम तुम्हाला लागू होतात. त्या नियमाच्या विरोधात तुम्हाला काही करता येत नाही. आणि सृष्टीचा नियम असा आहे, की निर्माण होणारे होते. जन्मास येते त्याचा मृत्यू आहे. निर्माण झालेलं त्याचा ऱ्हास ठरलेला आहे. हे सतत परिवर्तन होत राहतं. जन्मास आल्यापासून परिवर्तनाची सुरुवात होते. हं? तीही मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही ते परिवर्तन चालूच राहतं. ही अतिशय महत्वाची हे सृष्टीचा कायदा आहे, वस्तुस्थिती आहे. ती जर आपण लक्षात घेतली नाही आणि प्रियाला चिकटूनच राहण्याचा प्रयत्न केला, ज्याला आसक्ती म्हणतात, तर आपलं दुःख होणारच त्या प्रियांच्या बाबतीत जर काही ना काही झालं तर. मग तशा प्रकारचं दुःख झालं आणि त्यामध्ये आपण वेडावून गेलो तर आपलं जीवन संपलं. आपल्या जीवनाचा आपल्याला काही लाभ उरत नाही, काही फायदा घेता येत नाही, जगताही येत नाही चांगल्या प्रकारे. मग दुसरा प्रश्न निर्माण होतो, जगणं सोडून द्यायचं का? सोडता येत नाही, कुणी मरू इच्छित नाही. मग त्याच अवस्थेमध्ये तुम्हाला जगावं लागतं, दुःखमय स्थितीमध्ये जगावं लागतं. आणि शक्यतो कुठलाही प्राणी ते तशा प्रकारे जगू इच्छित नाही. घरामधलं किती प्रिय मनुष्य गेलं, त्या दिवशी मनुष्य शोक करेल, आरडेल ओरडेल, नाना प्रकारे विलाप करेल, स्वतःला कष्ट करेल, कष्ट करून घेईल. 4-2 दिवसामध्ये त्याचा आवेग कमी होतो ना. कायमच मनुष्य रडत बसतो का? जर वेडा झाला तर कायम रडत बसेल. परंतु तसा शुद्धीवरती असेल, वेडा झाला नसेल, तर त्या दुःखामधून माणसं सावरतात ना. भूक त्यांना गप्प बसू देते का? भूक लागल्यावरती जेवतातच ना. पाणी त्यांना गप्प बसू देतं का? तहान लागल्यावरती तेव्हाही त्या अवस्थेमध्ये पाणी पितातच ना. हं. म्हणजे जगण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठलं कॉम्प्रोमाइजच करता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मग जगणं जर महत्वाचं आहे आणि योग्य प्रकारे जगणं जर महत्वाचं आहे, तर त्या जगण्यामध्ये अशा प्रियांच्या वियोगातून जो काही म्हणजे व्यत्यय निर्माण होतो, एक अपघात घडतो, एक दुरावा निर्माण होतो. त्यालाच आपण किती दिवस, किती काळ धरून ठेवायचं हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून बुद्धाची भूमिका काय, की ते लवकर सोडून द्या, तो सृष्टीचा नियम आहे. त्याचा दोष तुम्हाला नाही, परंतु तुमची आसक्ती तुम्हाला त्या दुःखाला अ, कारणीभूत होते. त्या दुःखाकडे ओढून नेते. म्हणून आपल्या आसक्तीचा विचार करा म्हणून. म्हणून धम्मपदामध्ये 4-5 गाथा आलेल्या आहेत तशा. ही पहिली गाथा आहे, "पियतो जायते सोको, पियतो जायते भयं." प्रियांच्यामुळं जे प्रिय वाटतं त्यांच्यामुळे शोक निर्माण होतो, त्यांच्यामुळं भय निर्माण होतं. "पियतो विपम तस्स नथी सोको कुतो भयं." मग ह्या प्रिय वाटण्यापासून झालो, त्या बंधनापासून मुक्त झालो, ती आसक्ती आपण सोडून दिली, तर दुःखही राहत नाही, शोकही राहत नाही, भय सुद्धा राहत नाही. "प्रेमतो जायते सोको, प्रेमते जायते भयं." "प्रेमतो विपमुत्तस्स नथी सोको कुतो भयं." प्रेम म्हणतो आपण त्याला. हं. आणि हा व्यवहारातला सुप्रसिद्ध शब्द आहे, साऱ्यांच्या तोंडी असणारा. प्रेमातून दुःख निर्माण होतं. प्रेम दुःखदायक ठरतं. याचा अनुभव सर्वांना आहे. जे जे प्रेमात पडले असतील आणि तिथे काही गडबड झाली असेल, तर त्यांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही. त्यांनी ते अनुभवातून गेलेले असते.
आणि मोठमोठ्या कहाणी तर प्रसिद्धच आहे. लैला मजनू प्रसिद्ध कहाणी आहे. की त्या आसक्तीमुळं की मला तीच वस्तू पाहिजे, तीच स्त्री पाहिजे, तोच पुरुष पाहिजे, या आसक्तीमधून, तीव्र आसक्तीमधून तुम्ही नाना प्रकारचं दुःख झेलत राहता, दुःख सहन करत राहता. सहन करण्यासाठी दुःखद अवस्थेमध्ये जगत राहणं हा माणसाचा स्वभाव सुद्धा नाही, सृष्टीचा नियम सुद्धा नाही. दुःख त्याला नकोच असतं. परंतु ह्या आसक्तीमुळं, ह्या अज्ञानामुळं की प्रत्येक गोष्ट बदलते, परिवर्तनशील आहे, अनित्य, अनित्य असं जे बुद्ध धर्मात म्हटलं जातं, हे सत्य आहे. याची जाणीव जोपर्यंत मनुष्य करून घेत नाही, तोपर्यंत त्या प्रिय वाटण्याच्या आसक्तीमधून तो दुःख सहन करणारच. म्हणून प्रतिसीमा आहे, काही मर्यादा आहे. फार ताणलं तर आणखी वाईट होऊ शकतं. ताणलं तर तृप्त सुद्धा. म्हणून हा सम्यक विचार बुद्धाने म्हटलाय, की तुम्ही कशाला किती किंमत द्यायची, त्यामध्ये किती आसक्त राहायचं, किती बुडून जायचं त्याच्यामध्ये. रतिया जायते सोको रतिया जायते भयम, रतिया विपुम तस्स नथी सोको कुतो भयम. आन होणं. रती म्हणजे कामक्रीडाही म्हटली जाते. त्यामध्ये अनुरक्त होणं, रती म्हणजे अनुरक्त होणं, म्हणजेच आसक्त होणं. शब्द अनुरक्त आहे, अशक्त होणं. त्याचाही परिणाम तोच होतो. आणि मग काम तो जे आहे ते सोको. काम म्हणजे कामवासना. कामवासनाच्या खूप आहारी गेला आणि त्याच्यावरतीच अवलंबून राहिला, तर शोक ठरलेला आहे, दुःख ठरलेला आहे. शेवटी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे, तन्हाय जायते सोको तन्हाय जायते भयम, तन्हाय विपुम तस्स नथी सोको कुतो भयम. आणि बुद्धाचा धम्म तृष्णेचाच विनाश करण्याची शिकवण देतो. ह्या साऱ्यांचं मूळ शेवटी तृष्णा आहे, हाव आहे, ती आसक्ती आहे. त्या गोष्टीला चिकटून राहणं आहे, की मला पाहिजे, त्यावरती माझं सुख अवलंबून आहे. म्हणजे कायम राहत नाही. परिवर्तनाचा निसर्ग नियम जो आहे, त्या नियमाप्रमाणे माणसाला जगणं आवश्यक आहे. त्यातून काही सुटका नाही, त्याला काही पर्याय नाही. हे सत्य जाणणं हं, हा या शिकवणीतला सर्वात महत्वाचा भाग आहे. तेवढ्या प्रमाणात का होईना आपलं दुःख कमी होणार आहे. म्हणून आसक्ती जाण्यासाठी अनित्य बोध केला जातो. विपස්සनेमध्ये काय केलं जातं? एकाग्रतेच्या माध्यमातून कोणतं चिंतन केलं जातं? अनिच्छ, अनिच्छ, अनिच्छ. हं. आता मला दुःख होतंय. जाईल ते काही राहणार नाही. मला तर सुख होतंय. जाईल ते. ते सुख आणि दुःख येतात जातात, येतात जातात. हं. त्यांचं सतत हे संक्रमणच चालू आहे. कोणी स्थिर नाही, कायम राहणार नाही. का? तर मनामध्ये त्याबद्दलची आसक्ती आहे, तृष्णा आहे. हं. मिळावं हीच भावना आहे. त्या पाठीमागचं सत्य आपण लक्षात घेत नाही आणि म्हणून शोक होतो. तर ह्या शोकातून मुक्त व्हायचं असेल तर शेवटचा जो मुद्दा इथे सांगितलेला आहे, तन्हाय जायते शोक, तन्हाय जायते भयम, तन्हाय विकमतस्य कुतो शोको कुतो भय. तन्हा तृष्णा, ते शेवटी प्रिय वाटतं तृष्णेच्या मुळं, प्रेम वाटतं तृष्णेच्या मुळं, कामवासना निर्माण होते तृष्णेच्या मुळं, त्यामध्ये आरक्तता हं, निर्माण होते तृष्णेच्या मुळं. त्यामुळे तृष्णाच हे शेवटी सर्वाचं मूळ आहे. हे ज्या माणसाला कळलं, ही बुद्धाची शिकवण ज्याला उमजली, दुःखापासून ताबडतोब मुक्त होतो. सल्ल सुत्तामध्ये बुद्धानं म्हटलं आहे, की वारा ज्याप्रमाणे कापसाला उडवून नेतो, त्याप्रमाणे माणसानं आपलं दुःख सोडून दिलं पाहिजे तत्काळ. म्हणून दुखवटा वगैरे पाळणं मेल्यानंतर बौद्ध परंपरेत नाही ते. इतके दिवस दुःखात राहायचं. 4 दिवस म्हणा, 8 दिवस म्हणतात, 10 दिवस म्हणतात, 12 दिवस म्हणतात, 13 दिवस म्हणतात. आणि मग 13व्या दिवशी दुःखातून मुक्त होण्याचा समारंभ करायचा. लोकांना अन्नदान द्यायचं वगैरे 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 समारंभ करायचा. हे सारं क्रियाकर्म आहे. त्या क्रियाकंडाला काही अर्थ नाही. बुद्धाचं म्हणणं कसं आहे, ताबडतोब सोडून द्या. त्या क्षणी मुक्त होत त्याच्यात.
दुःखात कायम राहू नका. दुःख हे धरून नाही. दुःख ही जीवन जगण्याची कला नाही, पद्धती नाही. जी माणसाला अप्रिय आहे. म्हणून जितक्या लवकर आपला मुक्त होईल, तितक्या लवकर आपण त्यातून मुक्त झालं पाहिजे. हा अतिशय महत्वाचा सिद्धांत याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि मल्लिकेची या सिद्धांतावरती, या शिकवण्यावरती अतूट श्रद्धा होती. म्हणून लोक काय म्हणतात ते त्याला मान्य झालं नाही. राजाने प्रश्न विचारले, त्याला त्यांनी सरळ तशीच उत्तरं दिलेली आहे, की केवळ माझ्या गुरुनं सांगितलं म्हणून मी बोलत नाही. आहे व्यावहारिक सत्य आहे, प्रत्येकाच्या अनुभवास येणारी गोष्ट आहे. फक्त आपण लक्षात घेत नाही. आपण आपलंच पुढे रेटत आहोत. आणि यातून शेवटी एक मुद्दा महत्वाचा निर्माण होतो, की ह्या व्यावहारिक दृष्ट्या प्रिय, आसक्ती पूर्ण अशा ज्या काही गोष्टी आहेत, त्या बाबतीत माणसानं सावधपणे जगलं पाहिजे, की त्या कायम राहतील असा कधीही विचार मनात आणता कामा नये. त्यामुळं कायम तशा प्रकारचं सुख मिळेल असं कधी असणार नाही. परिवर्तन होणारच आहे, बदल होणारच आहे. हं? चांगलाही होईल, वाईटही होईल, परंतु बदलाशिवाय काही नाही. म्हणून हं, हे जीवन जे आहे ते आपल्याला ह्या परिवर्तनाच्या नियमाला साक्षी ठेवून, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जगलं पाहिजे. उघड्या डोळ्यांनी समजदारपणे जाणून बुजून आंधळेपणे जगून चालणार नाही. हं? आणि ह्या साऱ्यांचं मूळ तृष्णा आहे म्हणून बुद्ध म्हणतात, "ते करा बात खतम." तुम्ही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवरती अवलंबूनच राहू शकत नाही. तुमच्या मनातली तृष्णा संपली, तुमचं मन प्रसन्न झालं, शुद्ध झालं, त्यामधून कायमच सुख श्रवत राहील. दुःख कधी निर्माण होणार नाही. हे सत्य बुद्धानं जाणलं, त्याचाच उपदेश इथे दिलेला आहे. आणि अशा गोष्टीवरती बौद्ध म्हणणाऱ्या माणसाची श्रद्धा पाहिजे. मला अशा पद्धतीने माझं जीवन जगायचं आहे, बाळगायचं आहे, सत्य नीट लक्षात घ्यायचं आहे आणि ते माझ्या जीवनात उतरायचं आहे. अशा प्रकारची श्रद्धा जेव्हा बुद्ध धम्म संघाच्या माध्यमातून निर्माण होते, तेव्हा तो मनुष्य खऱ्या अर्थानं बौद्ध असतो. ज्यांच्या मनात श्रद्धाच नाही, बुद्धाबद्दल शंका आहे, धम्माबद्दल शंका आहे, संघाबद्दल शंका आहे किंवा दुर्विचार मनामध्ये आहे, ती माणसं बौद्ध असत नाही. बुद्धीला बुद्ध धर्म पडतो, त्यांच्या आवडतो, बस त्यापेक्षा दुसरं काही नाही. श्रद्धा त्याबद्दल निर्माण झालेली नसते. तर हा अतिशय महत्वाचा असा मुद्दा ह्या कहाणीमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. पुढची जी कहाणी आहे ती अशी मजेशीर कहाणी आहे आणि तिचं वैशिष्ट्य जरा वेगळं आहे. ती आहे बोधी राजकुमाराची कहाणी. भगवान बुद्ध म्हणे भग्ग देशामध्ये भेसकला वनातील सुसुमार पर्वतावरील मोगदाय वनामध्ये राहत होते. आणि तेव्हा बोधी राजकुमार जो आहे त्यानं आपला एक प्रसाद महाल बांधला होता. हं, पद्म नावाचा प्रसाद बांधलेला होता आणि नवीनच तयार होता. त्याचं उद्घाटन करायचं होतं आणि ते उद्घाटन करताना कोणातरी शमन ब्राह्मणाचं तिथे वास्तव्य व्हावं, हं, तिथे आगमन व्हावं असं त्याला वाटत होतं. मग त्यानं आपल्या मंत्र्याकडे आणि निमंत्रण दिलं, की माझ्याकडे भोजनदानासाठी या वगैरे म्हणून. आणि त्याप्रमाणे बुद्ध भोजनदानासाठी आले. पण या बोधी राजकुमारानं अतिशय शुभ्र वस्त्र पायऱ्यांवरती आथरून त्यांच्या मार्गावरती अंथरून हं, ठेवलेली होती स्वागतासाठी म्हणून. बुद्ध त्या वस्त्रापर्यंत आले, परंतु पायरीवरती त्यांनी पाय नाही ठेवला. गालीचे अंथरले होते त्याने. बुद्ध तिथे स्तब्ध उभे राहिले. कोणाला काहीच कळेना. राजकीय बुद्ध का थांबलेले आहेत, वरती का येत नाहीत. त्यानं हा हा, अभिवादन केलं, तरी बुद्ध काही बोलले नाहीत. बुद्धानं फक्त आपल्या शिष्यांच्याकडे बघितलं, आनंदाकडे बघितलं, बुद्धानं दृष्टिक्षेप टाकला. मग आनंद म्हटला, की अडचण ही आहे, पायऱ्यावरचे गाच्छादन गुंडाळून ठेवावे हे आवश्यक आहे. आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रावरती पाय ठेवतील असे शक्य नाही.
म्हणजे अशा प्रकारचं आगत स्वागत करून घेण्याची प्रथा संघामध्ये पडू नये. भिक्षूंना तशा प्रकारचं आगत स्वागत ही आदत लागू नये. हा फार महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये होता. म्हणून बुद्धानं गालिच्यावरती पाय ठेवला नाही, त्या स्वागताचा स्वीकार केला नाही. हल्ली मला कधी कधी गंमत पाहायला मिळते. कुठल्या कार्यक्रमात गेलं की महिला आपल्या फुलांच्या पाकळ्या भिक्षूंच्या समोर अंथरत जातात. चुकीचं आहे ते. अशा नको त्या गोष्टी आपण करता कामा नये. भिक्षूंचा आदर करण्याची एकच पद्धत आहे सगळीकडे. त्यापेक्षा जास्त आदराची त्यांना गरज नाही. तो कृपया देऊ नका तुम्ही त्यांना. अंजली करणियो, हात जोडून प्रणाम करणं, बस एवढाच भिक्षूंचा आदर आहे. त्याच्यामध्ये सर्व काही आलं. पुष्पगुच्छ देणं चुकीचं आहे. ती भेटवस्तू म्हणून भिक्षू स्वीकारतील, परंतु त्या भेटीचा त्यांना काहीच उपयोग नाही. म्हणून कधी कधी त्याचं ते भिक्षूच्या कामी पडेल, भिक्षूच्या माध्यमातून समाजाच्या कामी पडेल, कोणाच्या तरी कामी पडेल, अशा प्रकारचं दान देण्याची प्रथा बुद्ध धर्मामध्ये आहे. परंतु हे ज्याला म्हणतो आपण प्रदर्शन करायचं, देखावा करायचा, हं, याला काही अर्थ नाही. म्हणून भिक्षूंना हारही देऊ नयेत. बुद्धांना काही त्याचा स्वीकार केला नाही सुखद साधनांचा. म्हणून बोधी राजकुमाराची भावना काय झाली की सुखद साधनं जी आहेत त्यांच्या ऐवजी जी अप्रिय आहे, सुख न देणारी साधनं आहे, त्यांनीच खरं कल्याण प्राप्त होतं, असा त्यांना समज करून घेतला. बुद्धांना काही त्यांना शिकवलं नव्हतं. आणि हे बोलल्यानंतर मग बुद्ध म्हणतात की राजकुमार, हे चुकीचं आहे. तुझा विचार चुकीचा आहे. मीही एकेकाळी म्हणे तरुण होतो, संबोधी प्राप्त करण्यापूर्वी तुझ्यासारख्याच मताचा होतो. मलाही तसंच वाटत होतं की सुखाची साधनं जी आहे, सोडून कष्ट भोगले पाहिजे, दुःख सहन केलं पाहिजे, नाना प्रकारे शरीराला यातना दिल्या पाहिजे, तर त्यातून सुख प्राप्त होईल, असं मलाही वाटत होतं. म्हणून मी गृहत्याग केला, माझे काळेभोर केस काढून टाकले, माझ्या अगदी तारुण्याभरामध्ये आई बाबांच्या इच्छेविरुद्ध शोकाला न जुमनता मी संन्यास घेतला म्हणे. शोधासाठी बाहेर पडलो, त्याचा काही उपयोग झाला नाही. बुद्धाचं चरित्र आपल्याला याची साक्ष देतं की त्यांनी तपश्चर्या केली, ब्राह्मणापासून शिकले, साधना शिकले, आलार कालाम बुद्ध रामपुत्र यांच्यापासून. नंतर कठोर तप केलं, ज्याला तप म्हटलं जातं प्रामुख्यानं. शरीराला कष्टवलं, ध्येयदंड दिले, नाना प्रकारे शरीराचे हाल केले, अप्रिय जे होतं ते करून आपला सत्याचा शोध बुद्धाला पुढे समृद्धी प्राप्त झाली तर कळून आलं. आणि मग त्यांनी आपल्या शिष्यानं जो पहिला उपदेश दिला त्याच्यामध्ये काय सांगितलं, हे भिक्षूंनो, तुम्ही जर सत्याच्या शोधासाठी पारिव्राजक झाला असेल, ग्रहत्याग केलेला असेल, तर तुम्ही दोन अंतांचा, दोन टोकाच्या गोष्टींचा स्वीकार करता कामा नये. पहिली गोष्ट म्हणजे सुखामध्ये डुंबून राहता कामा नये. म्हणजे जे प्रिय आहे श्वास धरण्यामध्ये, त्याच आसक्त राहण्यामध्ये तुम्ही डुंबून राहता कामा नये, आणि ते सुखकारक नाही. आणि जे दुःखकारक आहे, शरीराला कष्ट देणार आहे, यातना देणार आहे, नाना प्रकारे दुःख देणार आहे, हेही तुम्ही स्वीकारता कामा नाही, त्याही टोकाला जाता कामा नये. भिक्षूंनो, यामधून आपल्याला मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. तुम्ही मध्यम मार्गाला जा. शरीराला कष्ट देण्यातून, म्हणजे व्रतवैकल्य केल्यामुळं, तपाचरण केल्यामुळं सुखापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही. आणि त्याचप्रमाणे सुखकारक गोष्टींच्या मध्ये डुंबून राहिलं ना, तुम्ही सुखापर्यंत पोचत नाही. त्यासाठी बुद्धानं जे जाणलं ते आहे की या साऱ्यांच्या मुळाशी आपल्या मनामध्ये असणारी तृष्णा आहे. तृष्णा जर आपण नष्ट केली मनातली, मूळच उखडून टाकलं,
आपलं सारं जीवन जे आहे ते बदलून जातं. आणि अशा प्रकारे प्रियाची आपल्याला हं, गरज वाटत नाही, अप्रियाची गरज वाटत नाही. आपण नॅचरली निसर्गाच्या नियमाप्रमाणे सुखमय जीवन जगू शकतो. त्याच्यामध्ये कुठलीही आसक्ती असत नाही. हे सत्य जे आहे ते सत्य बुद्धाने इथे त्या बोधी राजकुमाराला सांगितलं आणि म्हटलं की जर एखाद्याला धम्म समजला, जे आता मी आपण लक्षात घेतलं ते, तर सर्व दुःखांचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. म्हणून बोधी राजकुमार, तुझं म्हणणं चुकीचं आहे. प्रिय गोष्टीचा त्याग करून नुसत्याच अप्रिय गोष्टी जवळ केल्या तर सुख मिळणार नाही. तुझं ते म्हणणं चुकीचं आहे, कारण माझा अनुभव असा असा आहे. म्हणून तृष्णेचा नाश केल्याशिवाय सुख मिळणार नाही. म्हणजे याही गोष्टीमधून त्या बोधी राजकुमाराची जी काही श्रद्धा आहे, ती श्रद्धा बुद्धाला दुखी केली, त्याला दृष्टी दिली. आणि मग तो म्हटला, किती अद्भुत, हं, किती अद्भुत आहे या धम्माचं स्पष्टीकरण, किती सहज समजण्यासारखं आहे, हा समजण्यास किती सुलभ आहे. अशा प्रकारे त्यानं मग आपली ही भावना व्यक्त केली. आणि मग तो ज्यांचा पुरोहित होता, तो म्हटला, राजकुमार, आपण हे मान्य केलं हे खरं आहे, पण आपण बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शवली नाही. म्हणजे बुद्धं शरणं संघं शरण करण्याची आपण तयारी दर्शवली नाही, फक्त आपण प्रशंसा केली, चांगलं आहे असं म्हटलं. आणि मग बोधी राजकुमारांना मजेशीर गोष्ट सांगितली. तो म्हटलं, असं म्हणू नकोस मित्रा, कारण मी माझ्या मातेकडून असं ऐकलं आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कौसंबीच्या घोषित आरामात राहत होते, त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली, भगवंतांच्याकडे. त्यांना अभिवादन करून त्यांच्या जवळ एका बाजूला बसली आणि त्यांना म्हणाली, पुत्र अथवा कन्या, जो काही गर्भ माझ्या उदरात या क्षणी आहे, तो आजाद गर्भ बुद्ध धम्म संघ यांचा आश्रय स्वीकारित राहील. भगवंतांनी अनुग्रह करून त्या गर्भाला यावत जीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावे. माझ्या आईने म्हणे विनंती केली होती बुद्धाला. आणि अशा प्रकारचे गोष्टी सांगितल्या ते, की गर्भावस्थेमध्ये आईच्या ज्या भावना असतात, आईची जी मानसिकता असते, त्याचा त्या गर्भावरती परिणाम होत असतो. आणि त्या गर्भावस्थेमध्ये साधारणतः 3-4 महिन्याच्या नंतर हं, परिवर्तन होतं. काही शिकण्याची, काही संस्कार अंकित होण्याची प्रक्रिया घडत असते. तर त्याप्रमाणे या गोष्टीचा काही त्याशी संबंध असावा असं मला वाटतं. हे खरं असो नाही तर खोटं असो, पण त्यानं हे सांगितलं की मी आताच बुद्ध धर्म संघ यांना शरण गेलेलो नाही. माझ्या आईनं गर्भात असतानाच हं, ते काम करून टाकलंय, भगवंतांनी तशी विनंती केलेली आहे. आणि तिच्या त्या भावनेतून माझं शरणगमन घडलेलं आहे. पुन्हा म्हणतो, आणखी एक गोष्ट घडली म्हणे, की एकदा भगवान भग्ग देशात सुसुमार पर्वतावरती भेसकला वनात राहत होते, तेव्हा माझी दाई आया मला तिथे घेऊन गेली आणि त्यांच्या समोर उभी राहून म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे. माझ्या वतीनं ती भगवंताला म्हटली की बुद्ध धम्म संघाचा आश्रय स्वीकारताय, म्हणजे शरणगमन करताय. आणि आता मग तो राजा म्हणतो, बोधी राजकुमार म्हणतो की आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारित आहे आणि तथागतांना विनंती करत आहे की मला यावत जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे. म्हणून सुद्धा बोधी राजकुमाराची निखळ श्रद्धा प्रगट होते की आईनं संस्कार दिले, त्याच्या मनावरती बिंबलेले आहेत. आईनं म्हटले की गर्भामध्ये असतानाच मी असं असं केलं, त्याच्या मनावरती बिंबलेलं आहे. पुन्हा दाईनं सांगितलं की लहान असताना असं असं घडलंय, त्याच्या मनावरती बिंबलेलं आहे. आणि बुद्धाची अशा प्रकारची शिकवण ऐकल्यानंतर हं, हं, तो स्वतः कबूल करतो की ही बुद्ध धम्म संघाचा तर मी स्वीकार यापूर्वीच केलेला आहे, विचार करण्याची गरज पडलेली नाही. हं.
ही आपली श्रद्धा त्यानं प्रगट केली. तर श्रद्धेचं स्वरूप याच्यामधून लक्षात येतं, की जे चांगलं आहे, जे उचित आहे, ते लहान वयापासून जर बिंबलं गेलं माणसाच्या मनावरती, तर त्याच्या जीवनावरती त्याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणून बौद्ध परिवारामध्ये स्त्री गर्भवती असताना तिची मानसिकता धार्मिक राहील, बुद्ध धम्म संघाचं चिंतन म्हणून तिच्याकडून होईल, अशा प्रकारचा प्रयत्न घराघरामध्ये केला पाहिजे. जशी अनागरिक धम्मपालांची आई मल्लिका ही करत होते. अतिशय श्रद्धाळू स्त्री होती. ती सुद्धा मला असा पुत्र व्हावा, की ज्यानं बुद्ध धम्म संघाचा अनुसरण आपलं जीवन यथार्थ करावं, अशा प्रकारची प्रार्थना ती सकाळी संध्याकाळी बुद्ध वंदना करत असताना करायची. अतिशय श्रद्धेनं मनामध्ये ती आशा बाळगायची, की मला असा पुत्र हो, की जो बुद्ध धम्म संघाला वाहून घेईल आणि आपलं जीवन यथार्थ करेल म्हणून. पुढे परिणाम असा झाला आणि ती दाने द्यायची, भरपूर दान द्यायची, सतत दान द्यायची. मला असा पुत्र हो, माझा पुत्र असा हो, ही अभिलाषा तिच्या मनामध्ये होती. त्याचा हं, असं म्हणतात, की त्या बालकाच्या गर्भावरती सुद्धा परिणाम झाला. त्या बालकाचा गर्भावस्थेत पुढे अनागरिक धर्मपालाची सारी प्रवृत्ती बदलली. जन्मास आल्यापासून हे बालक दुसऱ्याला दुःख द्यायचं नाही हा विचार करून जगत होतं. ही फार मोठी गोष्ट आहे. लग्नाचं वय झालं तेव्हा जेव्हा लग्नाचा विषय पुढे आला तेव्हा तो काय म्हटला? नाही म्हणे, मी विवाह करणार नाही. का करणार नाही? मी विवाह केला तर कुठल्या स्त्रीला गर्भवती व्हावं लागेल आणि गर्भ आहे. बालकाला जन्म देणं हा पुनर्जन्म आहे. कदाचित स्त्रीचा अंत होऊ शकतो त्याच्यामध्ये. हे दुःख मी नाही निर्माण करू इच्छित. म्हणून मी लग्न करणार नाही. आणि पुढे तरुण वयातच त्यांनी हं, ग्रहत्याग केला आणि धम्माला वाहून घेतलं आणि अनागरिक धम्म म्हणून ते प्रसिद्ध धर्मपाल म्हणून ते प्रसिद्ध झाले. हं. परंतु ते अनागरिक राहिले, फक्त ग्रहत्याग केला त्यांनी. उपासक राहिले. पांढरी वस्त्र घालून ते राहायचे. घर सोडून विहारामध्ये सार्वजनिक ठिकाणी राहायचे. त्याला अनागरिक म्हणतात. ती काही दीक्षा नाही बरे बुद्ध धर्मातली. हल्ली काही लोक अनागरिकीची दीक्षा घेतात. हं. थोटांड आहे ते, वेडेपणा आहे तो. अनागरीची अशी काही दीक्षा असत नाही. तुम्ही स्वतः आपला उपासक म्हणून घर सोडून अशा प्रकारचं जीवन जगू शकता. सतत पांढरी वस्त्र वापरून. हं. अशी पिवळी वस्त्रही त्यांना वापरायची गरज नसते. परंतु लोक नाना प्रकारे आज आपल्या आपल्या सोयीप्रमाणे त्यात सुधारणा करतात आणि लोकांच्या पुढे मिरवतात. मी काहीतरी आहे, माझं काहीतरी वेगळेपण आहे. त्याला काही अर्थ नाही. अनागरिक धर्मपालांनी आपण वेगळेपण मिळवतो असं कधीही दाखवलं नाही. सामान्य मीही ग्रहत्याग केलेला आहे. ग्रहहीन जीवन जगतोय. धम्म जीवन जगण्यासाठी, धम्माचा प्रचार करण्यासाठी. बस यापेक्षा दुसरं काही नाही. आणि मग उतार वयामध्ये त्यांनी श्रामणीची दीक्षा घेतली, भिक्षूची दीक्षा घेतली आणि भिक्षू म्हणून ते मरण पावले. ही कहाणी थोडीशी आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला या गोष्टीतलं काही ना काही मर्म लक्षात येईल. ही गोष्ट खरी आहे. गर्भार अवस्थेमध्ये मुलांच्या वरती मातेच्या विचाराचा प्रभाव पडतो. मातेच्या प्रभावाचा प्रभाव पडतो व ज्याप्रमाणे मातेनं खाल्लेलं अन्नच त्या बालकाला मिळतं, मातेचंच रक्तपाणी त्याला मिळतं. हा त्यामुळं संपूर्णपणे मातेवरती अवलंबून असणाऱ्या त्या बालकाच्या सर्व संवेदना सुद्धा मातेच्या समान होऊ शकतात. त्या संवेदनावरती सुद्धा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही बुधी राजकुमाराची गोष्ट सुद्धा मोठी मजेशीर आहे. आणि बौद्ध कुटुंबामध्ये गर्भारावस्थेमध्ये प्रत्येक घराघरामध्ये अशा प्रकारे गर्भवती मातेची फार काळजी घेतली गेली पाहिजे. घरात भांडणतंटा असता कामा नये, अप्रिय गोष्टी घडता कामा नये, हं, भयकारक, धक्कादायक अशा काही गोष्टी घडता कामा नये. प्रसन्न वातावरण असावं. सर्वांनी चांगुलपणाने त्या स्त्रीशी वागावं. काळजी घ्यावी, आरोग्याची काळजी घ्यावी, खाण्यापिण्याची काळजी घ्यावी, विशेष करून मानसिक काळजी घेणं फार उत्तम. आणि म्हणून अशा महिलांनी हं, चित्रपट बघू नयेत.
टीव्ही बघू नये, मोबाईलचा वापर करू नये, ज्यामुळे आपली मानसिकता राग, लोभ, द्वेष याच्यामध्ये वाहवत जाईल, असं कुठलंही त्याने बघू नये, ऐकू नये, वाचू नये, करू नये. तर सतत शालीनता, करुणा, आपलेपणा ह्या गोष्टी जोपासल्या पाहिजेत, भावना जोपासल्या पाहिजे आणि त्यासाठी सातत्यानं दान करत राहिलं पाहिजे. दानाच्या माध्यमातून ह्या भावना वाढतात, मैत्री वाढते, करुणा वाढते, आपले पण वाढतं. म्हणून दान फार महत्वाचं आहे आणि ती सवय लागली पाहिजे. तर गर्भावस्थेमध्ये जेव्हा महिला अशा प्रकारे करते आणि तिची सवय होऊन जाते, त्या सवयीचा सुद्धा त्या गर्भावरती निश्चितच परिणाम होत असावा असं मानायला काही हरकत नाही. हं. आपला तो प्रत्यक्ष अनुभव नसू शकत नाही, परंतु याला शास्त्रीय कारण मात्र दिसतं. कारण शेवटी पूर्णपणे तो गर्भ मातेवरतीच अवलंबून आहे ना, आणि मातेच्या शरीराशी इतका घनिष्ठ जुडलेला असल्यामुळं मातेच्या जीवनामध्ये, तिच्या शरीराच्या बाबतीमध्ये, तिच्या मनाच्या बाबतीमध्ये जे जे होतं त्याचा परिणाम गर्भावरती होऊ शकतो. हे कबूल करायला, हे अनुमान काढायला, हा तर्क करायला कुठलीच अडचण नाही. तर या पद्धतीनं याही गोष्टीचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि आपल्या बहुत अशा प्रकारची शिस्त आली पाहिजे घराघरामध्ये. तेवढी काळजी जर आपण घेतली तर मला वाटतं आपणही हं, त्या बुधी राजकुमाराच्या आईचं जे काही आचरण आहे त्याचं पालन केलं, त्याचं अनुसरण केलं असं त्याचा अर्थ होईल आणि हे प्रत्येक कुटुंबामध्ये केलं जावं असं मला वाटतंय. तर आज आपण ह्या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. यांचं मर्म शेवटी एकच आहे की बुद्ध, धम्म, संघ याबद्दल आपल्या भावना, आपली आपला विश्वास, त्यांचा आपण केलेला स्वीकार याबद्दल आपल्याला खात्री असली पाहिजे. ही खात्री पूर्ण श्रद्धा ही खरी श्रद्धा आहे आणि अशा श्रद्धेमुळं सुत्तनिपातामध्ये म्हटलेलं जे सत्य आहे ते आपल्याला कळू शकेल. सद्धाय तरतिंग ओघंग, की अशा प्रकारची श्रद्धा असेल बुद्ध धम्म संघाच्या बाबतीत तर मनुष्य हा भवसागराचा प्रवाह जो आहे तो पार करून जातो. म्हणजे दृढ निश्चय असतो आणि दुसरं अंग श्रद्धेचं असतं करण्याची इच्छा, करावंसच वाटतं. म्हणून नुसतं मानणं नाही, मानण्यामध्ये काय, हा मी मानतो आणि आपल्या बाजूला राहतो असं नाही. ते मानतो पण करण्याची जिद्द मनामध्ये असते, मला करायचं तसं. म्हणून श्रद्धेमध्ये मानणं असतं, विश्वास ठेवणं असतं आणि त्याला जोडून करण्याची इच्छा असते, तशी भावना असते, तेव्हा ती श्रद्धा होते. नुसतंच मानलं आणि करण्याची इच्छाच नाही करत नाहीत. आणि अशा श्रद्धेचा, अशा नुसत्या विश्वासाचा कोणाला काही उपयोग नाही, मानणाऱ्यालाही नाही उपयोग. म्हणून केवळ मानणारे बौद्ध नकोत आणि जे केवळ मानण्यासाठी बौद्ध म्हणतात त्यांनी जरा शिकावं यामधून की आपलं बौद्ध म्हणणं 100% बरोबर नाही, योग्य नाही, आपल्याही कामाचं नाही, कोणाच्याच कामाचं नाही. करण्यासाठी बौद्ध म्हणायचं, त्या मान्यातून करण्याची चेतना जागली पाहिजे. जागली पाहिजे आणि आपण तसं प्रत्यक्ष करायला लागलं पाहिजे, याची गरज आहे. आणि अशी श्रद्धा महाराष्ट्रामधल्या बौद्धांच्या मध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये दिसते. हे माझं गेल्या 40 वर्षाचं ऑब्झर्वेशन आहे. श्रद्धा नाही, फक्त मानतो. मानतो ते समजून उमजून नाही. आई बाप म्हणतात जन्मानं बौद्ध म्हणून मी जन्मानं बौद्ध म्हणून म्हणतो. अरे बुद्धाचाही परिचय नाही, धम्माचाही परिचय नाही, ते काय भानगड आहे तेही काही कळत नाही. का मानायचं त्याचाही पत्ता नाही. फक्त मनुष्य मानतो एका कारणासाठी, बाबासाहेबांच्या उपकाराचं ओझं आहे म्हणून. हे ओझं सारा समाज मानतो, आईबाप मानतात म्हणून आपणही ते ओझं मानायचं आणि त्या कृतज्ञतेपोटी आपल्याला बौद्ध म्हणायचं. हा प्रकार चुकीचा आहे पूर्णपणे. बाबासाहेबांनी ती अपेक्षा बाळगलेली नव्हती. त्यांनी म्हटलं होतं नीट समजून घ्या, दीक्षा घ्या, दीक्षा घ्यायची समजून लक्षात घेऊन, खात्री पटून, विश्वास पटून आणि विश्वास पटल्यानंतर मग जेव्हा करण्याची जिद्द निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष करायला लागता.
बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी, आणि मग जे आचरण करायचं ते आचरण. तशी इच्छा मनात जागली पाहिजे. तर अशी इच्छा ह्या समाजामध्ये, बौद्ध म्हणणाऱ्या समाजामध्ये जागो, अशा प्रकारची मी इच्छा बाळगतो, अपेक्षा बाळगतो. तशी इच्छा बाळ बंधू आणि भगिनींनो, भारतात बुद्ध धम्म रुजणार नाही. भारत बौद्ध में होणं फार दूरच. परंतु जे आहेत बौद्ध, ते सुद्धा सोंग ठरेल, आणि त्या सोंगाला वैतागून ते त्यापासून दूर पळून जातील. बुद्ध धम्म त्यांच्याही कामी पडणार नाही, देशाच्या कामी पडणार नाही, आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार होण्यास त्याचा काही उपयोग होणार नाही. श्रद्धा, बुद्ध धम्म संघाबद्दलची अटूट श्रद्धा, ज्या श्रद्धेची ही उदाहरणं बाबासाहेबांनी इथे मुद्दाम प्रस्तुत केलेली आहे, त्या कहाणींच्या मधून त्यांचं मर्म आपण अशा प्रकारे लक्षात घेतलं पाहिजे. आपण ते लक्षात घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि पुढे आपण आणखी दोन महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत, आणि मग हे प्रकरण संपेल, आणि मग मात्र आपण बुद्धाच्या जीवनाच्या अंतिम गोष्टीकडे वळणार आहोत. त्या अंतिम जीवनाच्या अंतिम काळामध्ये फार घडलेले आहेत, त्याचं अध्ययन करणं, त्या लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याकडे आपण वळणार आहोत, आणि त्यानंतर आपला हा अभ्यास जो आहे तो पूर्ण होणार आहे. हा पुढचा सारा भाग जो आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा निर्माण करण्यास कारणीभूत होणारे आहेत. आपल्या श्रद्धा शुद्ध होण्यासाठी कारणीभूत होणार आहेत. तो विश्वास पटण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि तसा विश्वास जर पटला खऱ्या अर्थानं, तर मग आचरणाची जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण होईल, आणि खऱ्या अर्थानं श्रद्धा साकार होईल. अशा प्रकारे या पुढच्या भागाची रचना आहे, आणि ती आपण यथावकाश लक्षात घेऊ. तूर्त आज आपण या गोष्टी लक्षात घेऊन, विशेषतः बोधिराज कुमाराची गोष्ट लक्षात घेऊन, मल्लिकेची गोष्ट लक्षात घेऊन, त्यांच्या श्रद्धेची जाणीव स्पष्ट करून आज आपण आत्ताच्या पुरते इथेच थांबूया. जय भीम.